आणि त्या दिवशीची गंमत अशी झाली तुम्हाला सांगतो. पहाटे 3:30ला मला जाग आली आणि माझा फोन सारखा वाजत, म्हणजे एवढे फोन काय यायला लागले, तेवढे फोन काय यायला लागलेत. मग फोन काय यायला लागले, मी फोन उचलला तर पहिला फोन होता रणजित पाटलांचा, आमचे परंडा तालुक्याचे ज्ञानेश्वर पाटलांचे चिरंजीव जिल्हा प्रमुख आहे. म्हटलं काय झालंय दादा, म्हणला इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडलाय आणि लोक पुराच्या पाण्यात अडकलेत आणि त्या लोकांचे फोन यायला लागलेत. त्याचा फोन ठेवतोय नाही ठेवतोय तोच त्या लाखी गावातल्या ज्याचे आई वडील आणि कुटुंबातली 6 लोक एका छतावर अडकले होते, त्यांचा फोन, त्याच्या मुलीचा फोन आला की दादा काही करा, आमच्या आई वडिलांना वाचवा. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचा फोन आला आणि मग असं जेव्हा फोन यायला चालू झाले तेव्हा मला अस्वस्थ झालं. मी पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं साहेब अशी अशी सिच्युएशन आहे, आपण काय करायला लागलो. ते म्हणले की आपल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम चालली आहे. परत त्यांचा थोड्या वेळानं फोन आला की दादा सगळेच रस्ते ब्लॉक आहेत, ती टीम पण पोचू शकत नाही. मग काय केलंय, मी मिलिटरीला एअर रेस्क्यूसाठी रिक्विजिशन पाठवले. मग मी त्यांचा नंबर घ्या, मी त्यांना म्हटलं, मग त्यांनी काय सांगितलं, म्हणले दिवस उगवले आम्ही वेदरच्या कंडिशन चेक करू आणि मी फ्लाय करू. मग मी तिथले जे कर्नल होते त्यांचं नाव आहे बघा, 201 आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रन आहे त्यांचं, कर्नल अक्षय कुमार. तर त्यांचा नंबर मी जिल्हाधिकाऱ्याकडनं घेतला. मी त्यांना फोन केला, म्हटलं सर आपण कधी फ्लाय करताय, ही तर अशी क्रिटिकल सिच्युएशन आहे. ते म्हणले हमको जब तक वेदर नहीं परमिट करता तब तक हम फ्लाय नहीं कर सकते क्योंकि वेदर बहुत ही खराब है, असं त्यांनी मला सांगितलं. मग मी पहिला फोन केला, माझ्या परत दुसऱ्यांदा फोन, माझे 2-3 फोन झाल्याच्या नंतर ते म्हणले सर हम बहुत ट्राय कर रहे हैं, जैसे ही वेदर ठीक होता है हम बिल्कुल फ्लाय करेंगे, आप चिंता मत कीजिए. मी शेवटी माझ्या मनातलं वाक्य म्हणलं सर आर्मी रिस्क घेणार नाही तर मग घेणार कोण रिस्क. आर्मी अशा क्रिटिकल आणि खरंच इथं वर्स्ट कंडिशन आहे, असं नाही की सगळं व्यवस्थित आहे आणि आम्ही तुम्हाला फक्त विनंती करतोय असं नाही, तुम्ही आलात तर ती वाचू शकतात म्हणलं. त्या माणसाचं खरं म्हणजे तशा प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये त्या माणसानं ते हेलिकॉप्टर फ्लाय करणं, त्यांचे कर्नल अक्षय कुमार होते जे की कमांडिंग ऑफिसर होते आणि त्याचे पायलट होते लेफ्टनंट कर्नल करण बरार आणि मेजर देवरा. ह्या तिघांनी तसल्या क्रिटिकल कंडिशनमध्ये फ्लाय केलं आणि तुम्हाला सांगतो 27 लोकांना त्यांनी रेस्क्यू केलं. मला वाटते ह्याच्यापेक्षा पुण्याचं काम कुठलं असू शकत नाही. त्याच्यामुळं मी कायमस्वरूपी म्हणतोय की त्या मिलिटरीतल्या लोकांनी आता ही